नमस्कार मैत्रिणी, मी स्नेहा काटोळे, स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। चला तर आज पाहूया आपण पितृजेवू घालताना कोणते जेवण बनवले जाते। त्यासाठी मी हे व्हिडिओ करायचं ठरवले। चला तर पाहूया आपण काय काय बनवतात ते। तर मी इथे तुम्हाला दाखवते, हे बघा। तर इथे मी तुम्हाला दाखवते, अर्धी वाटीच्या मी खाली मी तांदूळ घेतले, तर इथं गहू घेतले, तर ज्वारी घेतली त्याच मापाने, आणि इथं हरभऱ्याची डाळ घेतली, आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही बाजरी सुद्धा थोडीशी घेऊ शकता याच्यामध्ये, माझ्याकडे नाही आहे। आणि हे सर्व साहित्य आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे, म्हणजे याचा येसूर तयार होतो। आपल्याला येसूर करायचा याचा। आणि आपल्याला इथं मी एका माणसासाठीच आपल्याला पितर घालायचं असतं, एक माणूस जेवू घालायचं असतं सोयरा आपला। त्यासाठी मी इथं तुरीची डाळ 1 वाटी घेतलेली आहे। 1 वाटीचं प्रमाण सांगायला मी इथं। येसूर भाजून घेऊ आणि कुकरला डाळ लावून घेऊया आपण। इथं मी 2-3 पाण्याने कुकरला डाळ धुवून घेतली कुकरमध्ये। आता आपण हे कुकरला लावून घेऊया। मी इथे 1 तांब्या पाणी टाकत आहे याच्यात। हळद टाकून घेऊया। आपली तुरीची डाळ वरण शिजूस तर आपण आता येसूरचं सामान भाजून घेऊया। भाजताना आपल्याला अलग अलगच भाजायचे, सगळं एकत्र करून भाजायचं नाहीये। कारण त्याचं काय होतं, ते काही कोणती वस्तू भाजली जाते तर कोणती नाही, त्यामुळे अलग अलगच भाजावं लागते। आपण सर्व भाजून घेऊया। आता आपण हे बघा, थोडंसं नकळत आपल्याला हे झालंय, कलर बदलला त्याचा। तर आपल्याला हे आता पातेल्यात करून घेऊया। अशा तऱ्हेने आपल्याला एक एक भाजून घ्यायचे, कलर केशरी होईपर्यंत। हे बघा, ही आपली डाळ पण भाजणं झाली आहे। हे बघा, तांदूळ पण मस्त भाजलेत, असे थोडा थोडा केशरी कलर मस्त। आता आपल्याला राहिलेले गहू पण भाजून घ्यायचे। मस्त असे गहू पण भाजलेत आपले। याला आपण आता थंड होऊ देऊ आणि मिक्सरला बारीक असं पावडर करून घ्यायचे आपल्याला। हे बघा, हे मी मिक्सरला बारीक असं पावडर केले तयार। आता आपण इथं येसूर बनवून घेऊया। इथे पहा, मी येसूर करण्यासाठी इथे अंबारी मसाला 2 चमचे घेतलाय।
पुन्हा काळा मसाला 2 चमचे घेतला आहे आणि लाल तिखट 1.5 चमचा घेतला आहे आणि इथं अर्धा चमचा मी मीठ घेतलं आहे आणि कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आपण येसूर बनवूया. इथं मी कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. आपण तेल गरम होऊस तर हे येसूर आपण पाण्यात हे करून घेऊया. मी तुम्हाला दाखवते. आपल्याला थोडं थोडं करून पाणी याच्यात टाकायचे आणि याची थोडी पेस्ट करून घ्यायची. आपण जर डायरेक्ट टाकलं तर गुठळे होतील ना, म्हणून पिठाचा अंदाज बघून तुम्ही पाणी टाकू शकता. हे बघा, असं बनवायचं आपल्याला. आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून कढीपत्ता टाकून कोथिंबीर टाकून घेऊया. सर्व मसाले टाकूया. आता आपण जे येसूर पातळ केलं का, ते येसराचं आपण याच्यामध्ये पेस्ट टाकून घेऊया. याला आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे, हलवून हलवून. आपल्याला ज्या गुठळ्या आहेत का, त्या फोडून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची फोडूस तर, म्हणजे निब्बर होणार नाहीत त्या. हे बघा, मस्त असा येसूर झाला आपला. मस्त सुगंध सुटला. आपल्याला एक अर्धी राहिलेली गाठ फोडून घ्यायची. याच्यामध्ये सर्व गाठी आपण फोडून घेऊया. हे बघा, सर्व गाठी फुटल्या त्याच्यात. अशा प्रकारे आपला येसूर तयार झालाय. आता आपण यावर झाकण ठेवूया, चांगलं शिजू देऊया. आता आपण पाहूया वरण शिजले का.
हे बघा वरण पण शिजले. आपण त्याला हटवून घेऊया. आपण हटवून घेऊ. आपलं वरण जरा थोडंसं वटर वटर वाटते, त्यामुळं आपण पुरणाची चाळणी आहे त्यामध्ये आपण बारीक करून घेऊया. असं मस्त गाळ शिजल्यासारखं होते पुरणाच्या चाळणीने. आपण किती गोठलं तरी ते बारीक होईना गेलं, म्हणून मी पुरणाची चाळणीने बारीक करून घेत आहे. हे बघा कसं मस्त असं गाळ शिजल्यावानी दिसतंय. त्यामुळे अशा ही पद्धत तुम्ही नक्की वापरा. मस्त असं वरण हे केले, मी फेटून घेतलंय. आता आपण एसूर शिजलं का नाही बघू. बघा एसूर पण तयार झाला आपला. आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. इथं मी 1 वाटी तांदूळ घेतला, 2-3 पाण्याने धुवून घेतले. आता आपण कुकरला लावून घेऊया. मी इथे 1 गिलास जवळजवळ पाणी टाकले, थोडंसं वर आणि चवीनुसार मीठ टाकले, म्हणजेच अर्धा चमचा. आपण भात लावूया कुकरला. आता आपण भात लावून घेऊया कुकरला. इथं भात शिजूस तर आपण इथं बेसनच्या ते एसूर वड्या ज्या असतात ना एसरामध्ये टाकायच्या, तर बेसनाच्या वड्या बनवून घेऊया. मी 1 वाटी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्यात मोहरी टाकूया. एक चमचा पोहे खायचा 1 चमचा मी याच्यात मोहरी टाकलेली आहे. चांगली मोहरी तडतडली की लगेच आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकूया आणि हळद टाकूया. यामध्ये बाकी काही टाकत नसतं. कढीपत्ता, कोथिंबीर, थोडी हळद अर्धा चमचा. आता आपल्याला थोडंसं अर्धा गिलास एवढं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला वड्या पाडण्यासाठी सोपं होते. पातळ बेसनाने करायचं नाही, एकदम घट्ट बेसन हटायचे आपल्याला, म्हणजे वड्या पडतात त्याच्या. त्यामुळे मी अर्धा गिलास इथे पाणी टाकलेलं आहे. इथं मी चवीनुसार मीठ टाकले. हे बघा आपण लगेच हटूया, उकळी आलेली.
आपल्याला हे टाकलेलं तेल किंवा तूप लावून म्हणजे तेलच लावून आपल्याला याच्यात बेसन काढून घ्यायचं आहे वड्या पाडण्यासाठी. या ताटाला मी तेल लावून घेतलं आहे. आपण आता थापटून घेऊयात ताटावर टाकून. हे खूप गरम असतं तर याला अधूनमधून आपल्याला पाण्यात हात घ्यायचा आहे थापटायला. असं थापटायला खूप पोळतंय तर तुम्ही पाण्याचा हात घेऊ शकता असं. आणि हे साईडला ठेवून द्यायचे. वड्या पाडून ठेवून द्यायचे. इथे आपण वरणासाठी गरम पाणी करायला ठेवूया. इथे मी साधारण अर्धा तांब्या वरणाला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. पोहे खायचा 1 चमचा मी यामध्ये मीठ टाकत आहे. इथे मी उडदाची 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे आणि मुगाची 1 वाटी डाळ घेतलेली आहे. ते 2 तास झालं मी भिजू घातली वडी बनवण्यासाठी. तर आपण आता हे 2-3 पाण्याने धुवून घेणार आहोत. सध्या वरणाचं पाणी गरम झाले, आपण वरण बनवूया. आपण आता थोडंसं पाणी साईडला ठेवून उरलेलं आणि वरणाला चांगली उकळी येऊन आपण उकळून घेऊया. तोपर्यंत आपण ह्या डाळीच्या भिजू घातल्या होत्या 2 तास झालं. तर डाळी चांगल्या एका चाळणी पुरणाच्या चाळणीवर निचळून घेऊया, म्हणजे आपल्याला मिक्सरला बारीक करून घेता येतील. पाणी निचळल्याच्या नंतरच आपल्याला ते मिक्सरला चांगलं फिरवता येईल, नाहीतर मग जास्त असं म्हणजे वरण तयार झाल्यासारखं होतं. डाळ जास्त पाणी असल्यामुळे डाळीमध्ये तसं होऊ द्यायचं नाही. त्यामुळे आधी मिसळून घ्यायचे आपल्याला. इथं मी उडदाची डाळ 2-4 पाण्याने धुवून घेतली. त्याचे चालते इथं. आता आपण याला वैचून असं वैचूनच घ्यायचे आपल्याला. वैचून काढून घ्यायचे. आता पुढं तसंच साईडला ठेवून देऊ. आणि ह्याही डाळीला आपण 2-3 पाण्याने धुवून घेऊ. वैचून असंच
पाणी निचरायला ठेवणार आहोत. वरणाला मस्त उकळी आली आहे. आपण गॅस बंद करूया. आता वरण तयार झाले आपलं. आपली डाळ सुद्धा आपण आता दोन्ही डाळीने आता पाणी निचरायला ठेवून घेऊया आणि नंतर आपण मिक्सरला फिरून घेऊया. इथं मी 2-4 तास झालं 1 वाटी गहू भिजू घातले होते. ते आता आपण 2-3 पाण्याने धुवून घेऊ आणि मग नंतर वाळू घालू. हे आता मी 2-3 पाण्याने धुवून घेतले. हे आपल्याला फॅन खाली एका कपड्यावर चांगलं हडकून घ्यायचे. मग आपल्याला याची खीर बनवायची आहे. आता आपण पाहूया भात शिजला की मस्त असा भात शिजला आपला. इथे आपण पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे बेसन घेणार आहोत. चार चमचे आपण आता कढी बनवून घेऊया. इथं मी 4च अशा मिरच्या घेतल्या. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही 4 घ्या, 5 घ्या, किंवा कमी तिखट आवडत असेल तर तुमच्या आकाराने 2च घेऊ शकता. कमी तिखटाला व्यवस्थित प्रमाण आहे ते. तर आपण आता हे मिक्सरला फिरून घेऊ. मिरच्या आणि थोडेसे जिरे हे मिक्सरला फिरून घेऊ. तेल गरम झाले, त्याच्यात मोहरी टाकली मी. मोहरी तडतडली आपण कढीपत्ता टाकू. कोथिंबीर टाकूया आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. चांगलं हलवायचं आणि थोडीशी हळद. जी आपण हिरवी मिरचीची पेस्ट काढली होती का ती पण टाकूया. चांगलं तळलं झालं की आता आपण ही दही टाकलं. यामध्ये पाणी टाकलं.
कढीला जर तुम्हाला शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही शेंगदाण्याचा कुट्टा सुद्धा घालू शकता. इथं अर्धा चमचा मीठ टाकलं, पोहे खायचं अर्धा चमचा. तर आता आपण कढीला चांगली उकळी येऊ देऊ. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय भाज्यासाठी. आपण भजी बनवूया आता. भाज्यासाठी थोडं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेऊया. आपल्याला इथं मी एक चिरून घेतलेला कांदा, एक कांदा आहे हे, 2-4 हिरव्या मिरच्या काप करून घेतलेल्या आणि थोडी कोथिंबीर. थोडीशी हळद, आणि चवीनुसार मीठ. हे मिश्रण आपल्याला आत्ताच नाही कालवायचं, जेव्हा आपण भाजी काढायला घेतो का तेव्हा कालू. असंच साईडला ठेवून देऊया. कढीला मस्त उकळी आली तर गॅस बंद करूया. कढीला मस्त उकळी आली. आता आपण गॅस बंद करूया आणि या डब्यामध्ये आपण कढी काढून घेऊया. हे बघा, इथे पायस करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ लागतात आणि पित्रासाठी तर नेहमी पायस हे आवर्जून केला जातो. जर पायस नाही केला तर ते काहीही पित्राला आपण जे काही भोग केलेला आहे, भोग चढवला, तो त्याला अर्पण होत नाही, त्याला काहीही महत्त्व राहत नाही. म्हणून आपल्याला पायस हे आवश्यक करावा लागतो. म्हणून हे थोडेसे तांदूळ भिजू घातलेत मी. इथं आपण आधी मिक्सरला तांदूळ फिरून घेऊया पायस करण्यासाठी. त्यात किसलेलं खोबरं सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. थोडंसं करायचं आहे, जास्त नाही करायचं आपल्याला. हे बघा, असं काढायचं आहे आपल्याला मिक्सरला. आता आपल्याला याच्यात खवलेलं नारळ टाकायचे. साधारण मी 2 चमचे याच्यात पोहे खायचे टाकलेले आहेत.
याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मिक्सरला एकदा फिरवायचं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून पातळ केलं की व्यवस्थित होतं. इथं आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. अगोदर दूध गरम करायचं आहे, मग नंतर आपल्याला हे टाकायचं आहे आणि हलवायचं आहे. आता आपण टाकून घेऊया आणि साखर टाकूया आधी. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही गोड कमी जास्त करू शकता. आता आपण मिक्सरला जे फिरवलं का तांदूळ आणि खोबरं ते यामध्ये टाकून घेऊया. इलायची हे खोबरं मी सगळं एकत्रच केलं होतं. आपला पायस तयार आहे. आता साईडला ठेवून देऊया. आता खीर करूया आपण. गहू फॅनच्या हवेला मी हडकाय ठेवले होते, ते आता आपण मिक्सरला फिरून घेऊया. हे मिक्सरला फिरून घेतले अशी. आता याला पाकळायचं आहे आपल्याला. हे बघा असे पाकळायचे. असं केल्याने आपला तो भुसा आहे का तो बाहेर निघतो. अशा तऱ्हेने आपल्याला पाकडून घ्यायचं आहे. आता हे गहू आपण पाकडलेले 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि आपल्याला इथं गरम पाणी करायला ठेवायचे. तिथं गरम पाणी करायला ठेवूया आधी. थोडंसं अर्धा तांब्याचे मी थोडं कमीच आहे तितकं पाणी मी ठेवलंय, समजा 1 गिलास. तर आता आपण हे पाकडलेलं आपण आता मिक्सरला डबल थोडं बारीकच करून घेऊ, म्हणजे लवकर शिजले जाईल खीर आपली. कुकर असल्यावर शिजत नाहीये.
हे बघा, अशा तऱ्हेने आपल्याला बारीक करून घेतलं आपण. आता याला थोडंसं धुवून घेऊया आपण. धुतल्याच्या नंतर लगेच शिजायला. हे बघा, असं मी परातीत पाणी घेतले. ते आपल्याला असं काही लय चोळायचं नाही, काही नाही. आपल्याला अलगदपणे ते भुस्सा काढून घ्यायचा वरचा. बघा, हे अशा प्रकारे आपण धुवून घेतले. आता या गरम पाण्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. या खिरीमध्ये ना ज्वारीचे दाणे टाकल्यामुळे खीर खूप सुंदर लागते. त्यामुळे ज्वारीचे दाणे टाकले जातात त्याच्यात. त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ खिसून घालूया. इथे आपण ज्या वाटीने गहू घेतले त्याच वाटीने आपल्याला ती वाटी भरून गूळ घालायचा आहे खिरीला. आपल्याला एकजीव करून घ्यायचं ते. आता आपण तुम्ही याच्यात खोबऱ्याचे काप करून पण घालू शकता. मी याच्यात खोबऱ्याचा खीस घालत आहे. आता आपण शिजत ठेवूया. थोडंसं वरतून आपण गरम व्हायला पाणी ठेवूया. कमी वाटलं तर पाणी टाकूया आपण त्यामध्ये. खीर शिजूस तर आपण मिक्सरला उडदाची डाळ आणि मुगाची डाळ मिक्सरला फिरून घेऊया आपण वड्यासाठी. या अशा प्रकारे आपण डाळ काढून घेतली मिक्सरला. अशीच काढायची आहे वड्यासाठी. आपण ताटावरचं एवढंही पाणी आता त्यामध्ये टाकूया. कारण ते शिजलीच नाहीये, तर एवढं पाणी लागते. हाताने दाबलं की कळते कण्या शिजल्यात की नाही. तुम्ही हाताने चेक करून मग पाणी टाका. आपण आता खीर होस तर दुसरं करूया. आपण वड्याचं सामान काढूया. आता आपण पाहूया खीर शिजली का नाही.
थोडंसं पाणी लागते खिरीला, कारण खीर खूप घट्ट झाली आपली. इथं मी थोडंसं गरम पाणी केलेलं होतं साईडला, तर ते टाकत आहे याच्यामध्ये. थोडी पतली पतलीच असते ही खीर. जवळजवळ मी अर्धा तांब्या इथं पाणी टाकले. आता आपण फक्त त्याला थोडंसं गरम होऊ देणार आहे. थोडंसं उकळी येऊ देणार आहे थोडीशी, आणि नंतर आपण आता खीर एका डब्यात किंवा पातेल्यात काढून ठेवणार आहोत, कारण झालेली आहे. थोडी घट्ट वाटली म्हणून थोडीशी उकळी काढून घ्यायची मला, म्हणून पाणी टाकलं होतं घट्ट वाटल्यामुळं. मस्त अशी खीर झाली आपल्याला. आपण आता एका डब्यात काढून घेऊया. गॅस बंद करू. कधी बी आपल्याला ही खीर मीडियम मंद आचेवर शिजवायची आहे. फुल गॅसवर शिजवली तर बुडायला लागू शकते. आता ही खीर आपण साईडला ठेवून देऊया. आता आपण वड्याची तयारी करूया. डबल वड्याचं सामान राहिलं आपलं. इथे मी लसण आणि जिरे घेतलेले आहेत. इथं असं मी बारीक करून घेतले, डाळ मिक्सरला फिरून घेतलेली वड्यासाठी. यामध्ये आपण लसण मी कुटून घेते. आता आपण लसण आणि जिरे यामध्ये टाकून घेऊया. थोडी हळद टाकूया. थोडं मीठ टाकूया, अर्धा चमचा. कोथिंबीर. इथं मी शेंग आणि भेंडरू, म्हणजे शेंग भेंडरू हे चिरून ठेवलं होतं. फळ देवडांगर फळ पण येतं, पितरांसाठी असतं. गवतच्या शेंगा, भेंडी आणि देवडांगर फळ हे बारीक चिरून हे पितरांसाठी असतं. आपण त्याला पण फ्राय करून घेऊया. हे सामान कालूस तर आपण त्याला फ्राय करून घेऊ.
कढईतलं पाणी सगळं आटलं. आता आपण तेल टाकून घेऊ. इथं मी 2 चमचे तेल टाकलं. त्यामध्ये आपण ह्या भाज्या टाकू. ह्या भाजीला काही नाही, आपल्या तेला मिठातच करायचं असतं. थोडंसं मीठ टाकायचं नकळत आणि याला फ्राय होऊ द्यायचं. त्यावर आपण अशी प्लेट ठेवूया आणि मीडियम गॅसवर ठेवूया. तोपर्यंत आता आपण याच्यामध्ये मीठ, लसूण, जिरे आणि कोथिंबीर आणि हळद टाकलेली आहे. आता लाल तिखट राहिलं आपल्या याच्यामध्ये टाकायचं, तर टाकून घेऊया. इथं मी 1.5 चमचा जवळजवळ लाल तिखट घेत आहे पोहे खायचा. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. हे मिश्रण आता एकजीव झाले. हे असे गोल करून आपल्याला वडे बनवायचे आहेत. असे चापट चापट, म्हणजे मधात आपल्याला कच्चं नाही राहिलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला चप्पट चप्पट जास्त पतले बनवायचे, म्हणजे खाताना आपल्याला कच्चं लागणार नाही. याची काळजी घ्यायची आपल्याला. आपण फळ बघूया शिजवायचं. नरम झाले की काढून घेऊया. आता आपली भाजी शिजलेली आहे, नरम झाले. आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ.
आपण भाजी आणि वडी करून घेणार आहोत. आता आपलं तेल गरम झाले, आपण वडे तळून घेऊया. आता आपल्याला वडे असे तळून घ्यायचे. हे बघा, हे असं मस्त तळलंय. अशा तऱ्हेने आपण सर्व वडे काढून घेऊया. हे बघा, आपले वडे काढणे झालेत. आता आपण भजी काढूया. यामध्ये आपण सगळं टाकलं होतं, फक्त राहिलं होतं तर खायचं सोडा. खायचं सोडा टाकायला चिमूटभर टाकायचं आहे फक्त. मस्त भजी होते. आता आपण भजी काढूया. थोडं थोडंच पीठ सोडायचं आपल्याला. तेच टम्म फुगते. मीडियम आकाराचे मस्त होतात. खालून थोडंसं कलर बदलल्यावर झाला की हलवायचं आहे.
मस्त अशी भजी झालीत आपली. थोडं थोडंच पीठ सोडायचंय. पाच बोटात असं धरून आपल्याला पीठ सोडायचंय. मस्त असा कलर आलाय. आता आपण काढून घेऊया. असे सगळी भजी आपण करून घेणार आहोत. आता आपले सर्व भजी काढणे झालेत. आता आपण चमकुऱ्याची पानं काढून घेऊया. मी तुकडे केले होते पानाचे. आता आपल्या वड्या तळल्या, तर आपण आता साईडला ठेवू आणि पापड्या तळून घेऊया. माझा व्हिडिओ पाहत असाल तर कुठून बोलायलात कुठून नाही, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जिल्ह्याहून बोलायलात का राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू या तुम्ही जिथून कुठून बोलायलात त्या गावाचं नाव नक्की माझ्या
कमेंटमध्ये नक्की टाका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका कसा वाटला काय. तुम्ही पापड जरी असेल ना, पापडे आणि पापड दोन्हीही तळलं तर जमतं. मी इथं पापडच तळे, पापड नाही तळे, तर तुम्ही दोन्हीही तळू शकता. आता आपण ताट भरून मी तुम्हाला दाखवते कसं करायचं काय. पाहूया पुढं आता. इथे आपण सर्वात आधी पाट मांडायचा, पाटावर पांढरा पीस आतरायचं, त्यावर फोटो ठेवायचा, फुले ठेवायची आणि दीप प्रज्वलित करायचा आणि उदबत्ती लावायची आणि असे ताट भरून ठेवायचं आणि आपण पितरांना हे करायचं, प्रणाम करायचा आणि भोगांना असं पाणी ओवाळायचं, म्हणायचं अर्पण. आणि हे तुम्ही उद्या सकाळी गाईला किंवा टेरेसवर कावळ्यासाठी हे ठेवू शकता. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया.